नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बोधनिधी या प्लॅटफॉर्मवर मी आपणा सर्वांचं प्रथमतः खूप खूप स्वागत करतो। आज आपण आपल्या सिलेबसमधला एक महत्त्वाचा असा युनिट, महत्त्वाचा असा टॉपिक जो आहे तर तो सुरू करणार आहोत। या युनिटमधलं हे पहिलंच लेक्चर। युनिटचं नाव काय बरं, तर जनरल एज्युकेशन, ज्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायच्यात, विशेषतः अगदी एन्शियंट पिरियड पासून ते मॉडर्न पिरियड मध्ये, म्हणजे एन्शियंट, मिडेव्हिल आणि मॉडर्न या सगळ्या पिरियड मध्ये नेमकं एज्युकेशन याचा नेमका समाजामधला रोल काय होता, एज्युकेशन मध्ये नेमकं कोणत्या गोष्टींवर भर असायचा, आणि त्यासोबतच आज पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये म्हणजे 1947च्या नंतर भारतामध्ये एज्युकेशन संदर्भात नेमक्या कोणत्या सुधारणा झालेल्या आहेत, कोणते कमिशन्स त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत, आणि ज्या एज्युकेशन पॉलिसीज मधल्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 1947च्या नंतर लागू करण्यात आलेल्या आहेत, आणि तिथून ते आजपर्यंत म्हणजे अगदी लेटेस्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पर्यंतचा हा सगळा प्रवास आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे। इंटरेस्टिंग असं लेक्चर असणार आहे आणि अगदी तुम्ही तुमच्या डेली लाईफशी देखील हे रिलेट करू शकता। नक्कीच तुमचं जे काही एज्युकेशन झालेलं आहे हे मागच्या 10-15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये जे काही झालेलं आहे तर त्या काळामधलं एज्युकेशन आणि जे आधीचं एज्युकेशन आहे म्हणजे अगदी ब्रिटिश इरामध्ये किंवा मिडेव्हिल इरामध्ये, तर त्या काळातल्या एज्युकेशनशी तुम्ही सध्याचं तुमचं एज्युकेशन सिस्टीम ही कम्पेअर करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इव्होल्यूशन ऑफ एज्युकेशन हा पॉइंट आपल्याला समजून घ्यावा लागेल। खरं तर इव्होल्यूशन म्हटलं की आपण बायोलॉजीमध्ये शिरतो उत्क्रांती, एप्स पासून ह्युमन बीइंग कशा पद्धतीनं इव्हॉल्व झाला हे आपल्याला माहिती असतं, पण एज्युकेशन मध्ये देखील इव्होल्यूशन झालेलं आहे। एन्शियंट पिरियड मध्ये एज्युकेशन जे काही आहे तर ते अगदी आपल्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा जे काही नंतरचं आपण वैदिक पिरियड म्हणतो, तर या काळामध्ये एज्युकेशन मध्ये नेमकं कोणत्या गोष्टींवर भर होता हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, आणि आज कोणत्या गोष्टींवर भर आहे आणि एज्युकेशनचा मेन आज पर्पज काय आहे आणि त्यावेळेस नेमका काय होता, यालाच आपण एकंदर ह्या बदलाला इव्होल्यूशन म्हणू शकतो। ठीक आहे, तर इव्होल्यूशन मीन्स द ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एज्युकेशनल सिस्टीम्स, मेथड अँड गोल्स फ्रॉम एन्शियंट टाइम्स टू मॉडर्न इरा। हे फार महत्त्वाचं आहे बरं। एज्युकेशन मध्ये तुम्ही जर बघितलं तर एज्युकेशन सिस्टीम मध्येही बदल झालेला आहे, मेथड्स मध्ये देखील बदल झालेला आहे, आणि सर्वात महत्त्वाचं गोल्स, एज्युकेशनच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं हवंय काय हे जे काही आहे ना, तर या पर्पज मध्ये देखील बदल झालेला आहे। It shows how education has changed according to social, cultural, economic and technological needs of society. अगदी प्राचीन काळापासून एज्युकेशनचं निश्चितच सोसायटीमध्ये, समाजामध्ये महत्त्व राहिलेलं आहे। समाजामधले जे काही रूलर्स राहिलेले आहेत तर ते नेहमीच त्या ठिकाणी लिटरेट राहिलेले आहेत किंवा एज्युकेशन सिस्टीम मधूनच पुढे आलेले आहेत। म्हणजे अगदी तुम्ही जर पाहिलं तर जुन्या काळामध्ये म्हणजे जे राजे रजवाडे होते तर त्यांनी देखील प्रॉपर शिक्षण घेतलेलं होतं। असं रेअरली झालेलं आहे की जो माणूस एज्युकेटेड नाहीये तर तो लीडर म्हणून पुढे आला, रेअरली झालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो आपल्याला एन्शियंट पिरियड मध्ये जे काही एज्युकेशन होतं तर त्याबद्दल समजून घ्यावं लागेल। एन्शियंट पिरियड मध्ये एज्युकेशन मध्ये साहजिकच जे सब्जेक्ट होते तर ते लिमिटेड होते। त्यामध्ये मुख्य सब्जेक्ट जर पाहिलं तर त्यामध्ये फिलॉसॉफी ही महत्त्वाची होती, त्यानंतर जी काही वॉरफेअर आहे म्हणजे युद्धकला ही देखील महत्त्वाची होती, त्यासोबत ॲस्ट्रॉनॉमी, ठीक आहे, म्हणजे अवकाशाबद्दलचं जे काही ज्ञान होतं, अवकाश निरीक्षण, सुरुवातीपासूनच माणसाला अवकाशाबद्दल, स्पेसबद्दल प्रचंड कुतूहल होतं, आणि म्हणूनच ॲस्ट्रॉनॉमी ही जी काही ब्रँच आहे तर ही यामधूनच अगदी प्राचीन काळापासून इव्हॉल्व होत गेलेली आहे। ग्रामर, आता तुम्ही जर पाहिलं तर संस्कृतच्या बाबत पाणिनी सारखे महान व्याकरण तज्ञ जे आहेत तर ते भारतामध्येच होऊन गेलेले आहेत, आणि मॅथमॅटिक्स मध्ये देखील मोठं काम याच काळामध्ये आपल्याला झालेलं पाहायला भेटतं। अगदी 5व्या-6व्या शतकामध्ये आर्यभट्टांनी जो झिरो या जगाला दिलेला आहे तर त्यामुळेच आजचं मॅथ इतकं प्रचंड आपल्याला पुढारलेलं दिसतं। तर या काळामध्ये जे काही शिक्षण होतं तर हे प्रामुख्यानं गुरुकुल सिस्टीमनं चालायचं, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं वय साधारणतः 8 वर्ष वगैरे झालं की त्याला या गुरुकुलामध्ये पाठवलं जायचं, आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तो त्या गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायचा। बरोबर आहे, म्हणजे या काळामध्ये
हे सगळं शिक्षण जे आहे तर ते रेसिडेन्शियल टाईपचं होतं, म्हणजे तो काही घरी राहायचा नाही, तो त्या गुरुच्या घरीच राहायचा, गुरुकुलामध्ये राहायचा आणि तिथं त्या ठिकाणी याला ते सगळं शिक्षण भेटायचं. हे शिक्षण कसं असायचं तर प्रामुख्याने स्पिरिच्युअल असायचं. ओके, म्हणजे आध्यात्मिक मोरल असायचं, ज्याच्यामध्ये इथिक्स जे काही आहे तर हा भाग प्रामुख्याने शिकवला जायचा आणि त्यानंतर व्हॅल्यू बेस्ड असायचं. तत्वांना प्रचंड महत्त्व या काळामध्ये होतं. म्हणजे इथल्या शिक्षणाच्या नंतर जे काही विद्यार्थी आहेत तर ते स्वावलंबी व्हावं, ते त्या ठिकाणी तत्वानं जीवनामध्ये वागावं, हे महत्त्वाचा पर्पज होता. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी कुठंतरी कोणत्या तरी स्पर्धा परीक्षांची तयारी करून जॉब मिळवावा, हा या एज्युकेशन सिस्टीमचा पर्पज बिलकुल नव्हता. म्हणजे एज्युकेशनचं महत्त्वाचा उद्देश होता व्यक्तिमत्व बनवणं, त्या विद्यार्थ्याचं चारित्र्य घडवणं, त्याच्यानंतर डिसिप्लिन अँड सेल्फ रिलायन्स, म्हणजे एकंदर त्याला स्वावलंबी बनवायचं आयुष्यामध्ये. ठीक आहे. आता याचे जर एक्झाम्पल जर पाहिले तर मी जसं म्हटलं की वैदिक काळामध्ये गुरुकुल प्रथा होती आणि त्याच्यानंतर म्हणजे अगदी इसवी सनाच्या पूर्व साधारणतः 4थ्या-5व्या शतकापासून ते पुढे अगदी एक 9व्या-10व्या शतकापर्यंत आपल्या भारतामध्ये खूप मोठे अशा युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तर त्या तयार झालेल्या आहेत. अगदी 10,000, 20,000 हजार विद्यार्थी ॲट अ टाइम तिथं शिक्षण घेत होते. त्यामधल्याच काही महत्त्वाच्या युनिव्हर्सिटीजचा उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये विक्रमशिला, नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांचा अंतर्भाव आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. यामधली नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे तर तिचं पुन्हा एकदा पुनरुत्थान करण्यात आलेलं आहे सध्या भारत सरकारच्या माध्यमातून. बिहारमधली ही नालंदा युनिव्हर्सिटी, याचे अवशेष जर तुम्ही पाहिले आणि त्यावेळेस जर रेकॉर्ड्स पाहिले तर अगदी हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून, म्हणजे फक्त भारतातलेच विद्यार्थी नाहीये तर परदेशातून देखील विद्यार्थी तिथं शिक्षणासाठी यायचे. त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण प्रवेश परीक्षा होती. कळलं का? प्रवेश परीक्षा होती, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे या गुणवत्तेचं शिक्षण प्राचीन काळामध्ये भारतामध्ये अवेलेबल होतं. ही परिस्थिती मध्ययुगीन काळामध्ये म्हणजेच मिडेव्हिल पिरियडमध्ये थोडीशी बदलली. मिडेव्हिल पिरियडमधलं शिक्षण हे प्रामुख्याने रिलिजियस होतं आणि रिलिजनच्या आधारावर मग शैक्षणिक संस्था ज्या आहेत तर त्या देखील बदलत गेल्या. म्हणजे एकंदर इस्लामचा उदय झाला, ख्रिश्चॅनिटी जी काही आहे तर ती देखील मिडेव्हिल काळामध्ये अगदी पीकवर होती असं आपण म्हणू शकतो. आणि याचा परिणाम असा झाला की जे हिंदू पद्धतीचं शिक्षण होतं तर ते पाठशाळांमध्ये, तर मुस्लिम पद्धतीचं म्हणजे इस्लामिक स्कॉलरच्या माध्यमातून जे काही शिक्षण होतं तर ते मदरसा आणि इतर त्यांच्या ज्या काही संस्था होत्या म्हणजे त्यांच्याही त्या ठिकाणी मक्तब वगैरे नावानं प्राथमिक शाळा असायच्या तर त्यांच्यामध्ये हे शिक्षण दिलं जायचं. सोप्या भाषेमध्ये शिक्षण जे आहे तर ते साधारणतः धार्मिक आधारावर दिलं जायचं. त्याच्यानंतर हे शिक्षण लिमिटेड कम्युनिटीज पुरतंच मर्यादित होतं. भारताच्या बाबत जर पाहायला गेलं तर हे आपल्याला प्रामुख्यानं पाहायला भेटतं. जाती व्यवस्था या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की जे काही 4 वर्ण होते तर त्या 4 वर्णांमध्ये क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनाच प्रामुख्याने शिक्षणाचा अधिकार होता. वैश्य हे व्यापार करायचे आणि शूद्रांना मात्र आणि किंवा अतिशूद्र जे आहेत तर त्यांना मात्र शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. जाती व्यवस्थेच्या बाबत देखील आपल्याला याच गोष्टीचं रिफ्लेक्शन कुठेतरी पाहायला भेटायचं. मोजक्या जाती ज्या की स्वतःला उच्चवर्णीय समजायच्या तर त्यांनाच शिक्षणाचा अधिकार होता. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार या काळामध्ये नाकारलेला होता. त्याचा परिणाम म्हणजे समाजातला फार मोजका गट जो आहे तर तो एज्युकेटेड होता आणि हेही एज्युकेशन प्रामुख्यानं कोणत्या पद्धतीचं होतं बरं तर हे प्रामुख्यानं रिलिजियस अँगलनं शिक्षण दिलेलं असायचं. सब्जेक्ट कोणते असायचे तर साहजिकच जे काही मदरसा वगैरे असायचे तर त्याच्यामध्ये अरेबिक किंवा पर्शियन या पद्धतीच्या लँग्वेजमध्ये शिक्षण असायचं. भारतामध्ये जे काही हिंदू इन्स्टिट्यूट्स होत्या ज्याला पाठशाळा वगैरे म्हणायचे तर त्यांना त्याच्यामध्ये संस्कृत, प्राकृत या भाषांना महत्त्व होतं आणि त्यासोबतच धर्माविषयी आणि साहित्य आणि या ठिकाणी लॉ जे काही आहे तर याविषयी शिक्षण प्रामुख्याने दिलं जायचं. आता साहजिकच हे लॉ जे आहेत तर हे देखील थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यावे लागायचे. ते लॉ प्रामुख्याने धार्मिक कायदे होते. ठीक आहे, धर्माबद्दलचे कायदे आणि साहजिकच इथं प्रत्येक धर्मनिहाय हे कायदे जे आहेत तर ते कायद्याचं स्वरूप बदलायचं. त्यासोबतच या कायद्यामध्ये व्यक्ती कोणत्या जातीमधला आहे कोणत्या वर्णामधला आहे यानुसार देखील या ठिकाणी आपल्याला शिक्षेमध्ये बदल पाहायला भेटायचा. त्यानंतर इथं फोकस वॉज लेस ऑन सायन्स अँड प्रॅक्टिकल नॉलेज, हे फार महत्त्वाचं होतं. या उलट अगदी तुम्ही जर पाहिलं तर एन्शियंट काळामध्ये जरी
माणसाची प्रगती जास्त झालेली नव्हती तरी देखील मॅथमॅटिक्स असो, ग्रामर असो, ॲस्ट्रॉनॉमी या पद्धतीच्या काही सब्जेक्टवर भर त्या काळामध्ये होता. पण या उलट मिडेवल पिरियडमध्ये कुठंतरी एज्युकेशन जे आहे तर ते पुन्हा एकदा मागच्या टप्प्यावर गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. एज्युकेशन वॉज मोस्टली अंडर किंग्स अँड रिलिजियस ऑथॉरिटीज. हे फार महत्त्वाचं होतं. म्हणजे एकंदर राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्याच नियंत्रणाखाली हे एज्युकेशन असायचं. प्रामुख्यानं यामध्येही पुन्हा धर्मसत्तेचा त्या ठिकाणी आपल्याला वरचष्मा दिसायचा. त्याच्यानंतर आपण वळूया आता भारताच्या बाबत जर बघितलं तर कॉलोनियल पिरियड ज्याला आपण ब्रिटिश पिरियड म्हणतो, ब्रिटिश इरा म्हणतो, म्हणजे 1947च्या आधीचा आणि 1857 म्हणजे 1857च्या उठावाच्या नंतर किंवा अगदी 1800च्या नंतर म्हणू शकतो. तसं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा मग बाकी ज्या काही फ्रेंच, पोर्तुगीज या सत्ता भारतामध्ये आल्या होत्या तर त्या 17th सेंचुरीमध्येच आल्या होत्या. पण सुरुवातीच्या काळामध्ये ते ॲज अ व्यापारी म्हणून, ट्रेडर म्हणून भारतामध्ये आले होते. पण नंतर मात्र त्यांनी इथं जम बसवला. जे काही भारतीय राजे होते, किंगडम्स होते, तर त्यांचा पराभव झाला आणि साहजिकच इथली जी काही अपेक्स ऑथॉरिटी आहे तर ती ब्रिटिश बनले, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि नंतर साहजिकच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडूनही तो कारभार जो आहे तर तो कुणाकडे गेला बरं, तर इंग्लंडच्या राजसत्तेकडं, क्वीन. आता अशा वेळेस साहजिकच आपल्याला ब्रिटिशांचे जे काही फायदे आहेत तर त्यांचं रिफ्लेक्शन आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. या काळामधलं एज्युकेशन जे आहे तर निश्चितच इंग्लिशमध्ये होतं. काही प्रमाणामध्ये भारतीय भाषांना देखील त्यांनी प्राधान्य दिलं होतं. पण मॅकॉलियन सिस्टीम जी काही आहे, मॅकॉलियन सिस्टीमनुसार म्हणजे या ठिकाणी लॉर्ड मॅकॉलेचे मिनिट्स जे काही आहेत 1835ला आलेले, तर त्यांचं म्हणणं आलं की भारतीयांना आपण इंग्लिश शिकवूया. का बरं? कारण त्यांना भारतामधलं प्रशासन चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन आणि क्लरिकल जॉबची आवश्यकता होती. म्हणजे त्यांना एकंदर असे भारतीय हवे होते की जे दिसायला जरी रंगानं भारतीय असले तरी देखील विचारांनी मात्र ब्रिटिश होते. आणि हे तेव्हा शक्य झालं असतं जेव्हा शिक्षण इंग्लिशमध्ये दिल्या जाईल. हळूहळू भारतामध्ये देखील जे काही त्या काळातले समाजसुधारक होते, सोशल रिफॉर्मर्स होते, तर त्यांनी इंग्रजीची गरज समजून घेतली आणि मग त्यांनी देखील कुठंतरी इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. ओके, याच्यावरून बराचसा वाद देखील झालेला होता. काही जणांचं म्हणणं होतं की इंग्लिश शिक्षणाच्या ऐवजी जे काही भारतीय भाषा किंवा जुनी भारतीय शिक्षण व्यवस्था आहे तर तीच तशीच ठेवायची. पण इथं हळूहळू काळानुसार या ठिकाणी इंग्लिश एज्युकेशन सिस्टीम जी काही आहे, ज्याला आपण मॅकॉलियन एज्युकेशन सिस्टीम म्हणतो, तर ती त्या ठिकाणी अडॉप्ट करण्यात आली. या सिस्टीमचा भारतीयांना फायदा झाला का? तर येस, काही प्रमाणामध्ये झाला. काही प्रमाणामध्ये झाला. या माध्यमातून भारतीयांना जगामध्ये नेमकं काय चाललंय हे इंग्रजी भाषेच्या मदतीनं समजत गेलं. पण याचा तोटा देखील झाला. या काळामधल्या एज्युकेशनमध्ये फारच लिमिटेड अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या दिल्या गेल्या आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा उद्देशही तसाच होता. त्याचा उद्देश त्यांना भारतीयांना फिलॉसॉफी शिकवायची नव्हती किंवा भारतीयांना त्यांना फिलॉसॉफर बनवायचं नव्हतं, तर त्यांना फक्त क्लरिकल जॉबसाठी माणसं हवे होते. पण त्यामधूनही काही लोक जे उच्च शिक्षित लोक भारतीय होते तर त्यांनी इंग्लंडमध्ये वगैरे गेले आणि खऱ्या अर्थानं जगामध्ये नेमकी जी काही प्रगती झालेली आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून सोशल रिव्होल्यूशन कसं होऊ शकतं हे त्यांनी तिथं जाऊन अनुभवलं. लक्षात आलं का? आणि हेच लोक जेव्हा भारतामध्ये शिकून परत आले तेव्हा खऱ्या अर्थानं भारतीय एज्युकेशन सिस्टीम मधले जे लूप होल्स आहेत, त्या ठिकाणी ड्रॉबॅक्स आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. आणि नंतर भारतीयांनी काही संस्था ज्या आहेत तर त्या चालू केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी जे काही DAV स्कूल्स वगैरे आहेत त्या पद्धतीच्या अक्षरशः साखळी तयार झाली, ज्या संस्था भारतीयांनी, शिक्षित भारतीयांनी चालू केल्या होत्या. बरोबर आहे. तर इथं इस्टॅब्लिशमेंट ऑफ द मॉडर्न स्कूल्स, कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज साधारणतः ब्रिटिशांना पण याबाबत म्हणायला पाहिजे. 1857ला या काळामध्ये कलकत्ता असो, बॉम्बे असो किंवा मद्रास म्हणजेच सध्याचं जे काही चेन्नई आहे तर या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. एज्युकेशन हे फॉर्मल झालं होतं, एक्झाम बेस्ड होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. हे एक्झाम बेस्ड होतं आणि सेंट्रलाइज्ड होतं. म्हणजे याच्यावर अल्टिमेट जे काही कंट्रोल होता तर तो ब्रिटिश राजसत्तेचा किंवा ब्रिटिश इथल्या ऑथॉरिटीचा होता. एम्फेसिस शिफ्टेड फ्रॉम व्हॅल्यू एज्युकेशन टू या ठिकाणी लिटररी अँड थेरॉटिकल लर्निंग. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे
आपण जे काही एन्शियंट एज्युकेशन सिस्टीममध्ये पाहिलं की जे शिक्षण व्हॅल्यू एज्युकेशनवर प्रचंड भर देत होतं, तेच शिक्षण या ठिकाणी फक्त आता साक्षर बनवण्यासाठी आणि फक्त थेरॉटिकल लर्निंगसाठीच ओळखल्या जाऊ लागलं. ओके, त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स पिरियडबद्दल आपण पाहूया. 1947च्या नंतर इंग्रजांनी भारतीयांना एक असा भारत सोपवला 1947ला की जो कंगाल झालेला होता आणि त्यासोबतच त्याचं पार्टिशन झालेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये त्या नवीन तयार झालेल्या पाकिस्तानमधून भारतामध्ये मायग्रेशन झालं होतं. इकडचे लोक तिकडे गेले होते. साक्षरतेचं प्रमाण, लिटरसीचं प्रमाण फार कमी होतं त्या काळामध्ये. वुमन एज्युकेशन जे काही आहे तर ते तर अगदी नावाला होतं. आणि अशा भारतामध्ये आता नव्यानं सत्तेमध्ये आलेल्या या भारतीय राज्यकर्त्यांना एज्युकेशन जे आहे तर ते भारताला विकासाच्या दिशेनं नेण्याचं एक महत्त्वाचं साधन वाटलं आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न देखील केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये आपल्याला IITs असो किंवा IIM किंवा इतर काही महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थांची स्थापना झालेली पाहायला मिळाली. त्याचा पाया जो ब्रिटिशांनी त्या ठिकाणी घातलेला होता तर निश्चितच त्याचा फायदा या नवीन राज्यकर्त्यांना झाला, भारतीयांना झाला. पण जी काही खरी वाढ एज्युकेशनमध्ये जी झाली, जे काही नवीन कमिशन्स जे आता भारतीयांच्या दृष्टीनं त्यांनी विचार केला होता आणि त्यांनी काही सूचना केलेल्या होत्या, तर त्या कमिशन्स आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीज आता या पोस्ट इंडिपेंडन्स इरामध्ये लागू करण्यात आल्या. तर आपण याच दृष्टीनं पाहूया. या ठिकाणी एज्युकेशन बिकम अ टूल फॉर नेशन बिल्डिंग अँड सोशल इक्वॅलिटी हे भारतीयांना पक्क लक्षात आलं होतं. राज्यघटनेमध्ये देखील आपल्याला त्याचं प्रतिबिंब पाहायला भेटतं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे घेतल्यानंतर माणूस गुरगरल्याशिवाय राहणार नाही याची प्रचिती भारतीयांना आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं देखील होतं आणि म्हणूनच या ठिकाणी राज्यघटनेमध्ये देखील शिक्षणाला प्रचंड महत्त्व देण्यात आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता इथं राष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि समाजामध्ये समानता स्थापन करण्यासाठी हे शिक्षण महत्त्वाचं आहे याची जाण राज्यकर्त्यांना झाली होती आणि याच दृष्टीनं वेगवेगळ्या एज्युकेशन कमिशनची स्थापना, शिक्षण आयोगांची स्थापना या आधुनिक भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पहिला आयोग आहे राधाकृष्णन कमिशन जो 1948-49च्या दरम्यान स्थापन करण्यात आला होता, साधारणतः उच्च शिक्षणासाठी, हायर एज्युकेशनसाठी. राधाकृष्णन आयोग 1948-49. त्यानंतर दुसरा आहे मुदलियार कमिशन जो 1952-53च्या दरम्यान होता, जो साधारणतः माध्यमिक शिक्षणासाठी होता. आणि कोठारी कमिशन जे सगळ्यात महत्त्वाचं होतं, ज्यानं काम केलेलं आहे 1964-66, यानं शिक्षणामध्ये मूलभूत अशा सुधारणा सुचवल्या. कोठारी कमिशन अत्यंत महत्त्वाचं आहे. याबद्दल या प्रत्येक आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत तर याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी डिटेल अशी चर्चा करायचीच आहे. पण इथं मी तुम्हाला फक्त थोडक्यामध्ये सांगतो की हे नावं जे आहेत ते हे तुम्हाला नक्की लक्षात राहिले पाहिजेत. राधाकृष्णन आयोग 1948, मुदलियार आयोग 1952-53 आणि कोठारी आयोग 1964-66. याच्यानंतर बऱ्याचशा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्या आहेत तर त्या देखील लॉन्च करण्यात आल्या. यामधली पहिली आहे 1968ची, दुसरी आहे 1986ची आणि त्यामध्ये थोडंसं त्या ठिकाणी चेंजेस करण्यात आले, मॉडिफिकेशन करण्यात आले 1992मध्ये. आज आपल्या दृष्टीनं जी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे 2020ची तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि 21व्या शतकामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून नेमकं आपण काय करू शकतो याची या ठिकाणी सर्व भारतीयांना जाणीव करून देणारी ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे. त्याबद्दल देखील आपल्याला शिकायचं आहे. फोकस ऑन दी युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन या माध्यमातून एकच साध्य करायचं ते म्हणजे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण. म्हणजे अगदी फक्त शहरांमध्ये किंवा Tier 1, Tier 2 सिटी पुरतच शिक्षण मर्यादित राहता कामा नये, तर कुठेतरी जंगलातल्या एखाद्या आदिवासी पाड्यावर देखील शिक्षण पोहोचणं आवश्यक आहे. आणि यासाठी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फंड्स हे अवेलेबल करण्याच्या सूचना या विविध कमिशननी आणि एज्युकेशन पॉलिसीनी दिलेल्या आहेत. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टेक्निकल एज्युकेशन, टेक्निकल ट्रेनिंग ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. बरोबर आहे. फक्त व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन किंवा मोरल एज्युकेशन देऊन चालणार नाही, तर इथं स्किल बेस्ड एज्युकेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या सगळ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच आज तुम्ही जर पाहिलं 21st सेंचुरीमध्ये तुम्हाला रिलिजियस एज्युकेशन पाहायला मिळेल, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. आज सगळे जे काही लोक आहेत तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की
तुमच्याकडे स्किल जर असेल, तुमच्याकडे नॉलेज जर असेल, टेक्निकल एज्युकेशन जर तुम्हाला असेल, तरच तुम्ही इथं सर्वाइव्ह करू शकता आणि ग्रो करू शकता. म्हणजे एकंदर जगामध्ये जे काही व्यवसाय आहेत तर ते आता प्रायमरी सेक्टरमधले व्यवसाय आणि त्या माध्यमातून होणारी अर्निंग ही लिमिटेड राहिलेली आहे. कुठंतरी त्यामध्ये आता इंडस्ट्रीज आणि सर्व्हिस सेक्टरकडं लोक वळत आहेत. वेस्टर्न कंट्रीजमध्ये तर ते ऑलरेडी झालेलं आहे आणि याचं रिफ्लेक्शन भारतामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्या पद्धतीनं एज्युकेशनल कोर्सेस, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आणि त्यामधले वेगवेगळे जे काही सब्जेक्ट्स आहेत तरी तुम्हाला पाहायला भेटतात. एक काळ होता की अगदी लिमिटेड सब्जेक्ट आपल्या संस्थांमध्ये शिकवले जायचे. आर्ट्स किंवा कॉमर्स एवढ्यापुरतं शिक्षण मर्यादित होतं. पण आज सायन्समध्ये देखील तुम्ही जर पाहिलं तर जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे तर त्याच्यामध्ये देखील नवीन नवीन ब्रँचेस, नवीन नवीन सब्जेक्ट्स जे आहेत तर ते येत आहेत. काळ वेगानं बदलतोय आणि त्या पद्धतीनंच एज्युकेशन सिस्टीम देखील बदलते किंवा बदलणं आवश्यक आहे. त्यानंतर मॉडर्न पिरियड 21st सेंचुरीची जी एज्युकेशन सिस्टीम आहे तर ती आता ग्लोबल झालेली आहे. भारतामध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये अगदी परदेशातले विद्यार्थी शिक्षणाला येत आहेत, तर भारतामधून देखील हायर एज्युकेशनमध्ये अगदी MBBSच्या बाबत जर बोलायचं झालं तर तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल. कदाचित तुमच्या परिचयामधले देखील काही जण रशिया, युक्रेन, फिलिपिन्स, अगदी चायना यासारख्या देशांमध्ये हायर एज्युकेशनसाठी विशेषतः तांत्रिक शिक्षणासाठी गेलेले नक्कीच तुम्ही पाहिलेले असतील. म्हणजे शिक्षण हे ग्लोबल झालेलं आहे, डिजिटल झालेलं आहे आणि त्यासोबतच स्किल बेस्ड झालेलं आहे. कळलं का? विदाऊट स्किल जर तुम्ही एज्युकेशन घेतलं तर ते आजच्या काळामध्ये एवढं फायद्याचं राहिलेलं नाहीये. त्यानंतर या ठिकाणी न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे NEP 2020 हिचा महत्त्वाचा उद्देशच काय आहे? एम्स फॉर होलिस्टिक, मल्टीडिसिप्लिनरी अँड इन्क्लुझिव्ह लर्निंग. एक ना एक शब्द महत्त्वाचा इथं. शिक्षण हे कसं अपेक्षित आहे तर होलिस्टिक, मल्टीडिसिप्लिनरी अँड इन्क्लुझिव्ह लर्निंग. म्हणजे पूर्वी जे साचेबद्ध शिक्षण होतं, एखादा आर्ट्समधला विद्यार्थी असेल तर त्याला सायन्समधले सब्जेक्ट्स अवेलेबल नसायचे. कदाचित असंही असू शकतं की त्या विद्यार्थ्याला आवड आर्ट्समधली आहे पण त्याला कदाचित एखादा फिजिक्स सारखा सब्जेक्ट आवडीचा असू शकतो, पण तो घेण्याची सोय पूर्वी नव्हती. पण आज मात्र या नवीन अशा एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून ही सुविधा करून देण्यात आलेली आहे. फोकस ऑन क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग अँड इनोव्हेशन. या सगळ्याचा उद्देशच तो आहे. तुमच्यामधली जी काही नवनिर्मितीची क्षमता आहे त्यासोबतच तुम्ही ज्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी याच्याबद्दल विचार करू शकता, तर या सगळ्याला या एज्युकेशन सिस्टीममध्ये वाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. एज्युकेशन नाव सपोर्ट्स सोशल, इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. आज शिक्षण हे फक्त समाजामधली जी काही दरी आहे तर ती मिटवण्याचंच काम करतं असं नाहीये, तर याच शिक्षणामुळं समाजाची आर्थिक उन्नती होते, देशाची आर्थिक उन्नती होते, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते. त्यासोबतच या ठिकाणी तांत्रिक म्हणजे जे काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे तर ती देखील फक्त आणि फक्त शिक्षणामुळे होते. आज एखाद्या देशाची प्रगती कशावर मोजली जाते तर त्या देशातल्या किती युनिव्हर्सिटीज ह्या टॉप 100मध्ये, टॉप 500मध्ये आहेत हे बघितलं जातं जगामध्ये. त्यासोबतच तिथं किती PhD स्कॉलर्स आहेत, तिथं त्या ठिकाणी किती दरवर्षी पॅटर्न्स रजिस्टर होतात, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. म्हणजे एखाद्या देशामध्ये, उदाहरणार्थ भारतासारख्या देशामध्ये कुठंतरी ही गोष्ट मनाला खटकते. 140-145 कोटीचा लोकसंख्येचा असणारा हा देश जो आहे, तर तुम्हाला ग्रॅज्युएटची संख्या भरपूर दिसेल पण त्यांच्यामध्ये स्किल, टेक्निकल नॉलेज यांची मात्र कमतरता दिसते. अगदी इंजिनिअरिंग पासआउट झालेला विद्यार्थी देखील त्याचं जर टेक्निकल नॉलेज जर चेक केलं तर कुठंतरी ते आजच्या काळामध्ये जे तंत्रज्ञान किंवा कंपन्यांना अपेक्षित आहे तर त्या नॉलेजला ते मिळतं जुळतं नसतं. बरोबर आहे. आणि यामुळं ही जी काही दरी आहे आपल्या एज्युकेशन सिस्टीममधली आणि कंपन्यांच्या आवश्यकतेची, इन्स्टिट्यूट्सच्या रिक्वायरमेंटची, तर ही बुजवणं आवश्यक आहे. अन्यथा आपण फक्त साक्षर पण परंतु बेरोजगार अशा लोकांची फौज निर्माण करू. कोणत्याही देशाच्या दृष्टीनं आणि विशेषतः भारताच्या दृष्टीनं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एकदा लोक शिक्षित झाले आणि तर त्यांना जर रोजगार मिळत नसेल तर साहजिकच त्या सगळ्याचं खापर सरकारवर फुटत असतं. आणि निश्चितच ते फुटायला हवं, कारण सरकारनं त्यांना फक्त शिक्षण दिलेलं आहे, त्यांना आधुनिक काळाला सुयोग्य असं शिक्षण उपलब्ध करून दिलेलं नाहीये. त्यामुळं अशा फक्त साक्षर लोकांना आजच्या काळामध्ये नाही सर्वाइव्ह करता येणार. कळलं का? आणि त्यामुळं या ठिकाणी हे न्यू एज्युकेशन पॉलिसी अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे. हिचं जर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं तर नक्कीच
या ठिकाणी हे आपल्या देशाच्या दृष्टीने एक मोठी अचिव्हमेंट ठरणार आहे. तर इथं एक थोडक्यात समरी टेबल आपण पाहूया. एन्शियंट काळामध्ये गुरुकुल सिस्टीम होती, ज्यामध्ये मोरल स्पिरिच्युअल लर्निंग होती. मेडिव्हल पिरियडमध्ये साधारणतः रिलिजियस एज्युकेशन होतं, जे प्रामुख्यानं मदरसा किंवा पाठशाळा यासारख्या रिलिजियस इन्स्टिट्यूट्समध्ये त्या ठिकाणी चालवल्या जाईल. ब्रिटिश म्हणजेच कॉलोनियल पिरियडच्या बाबत जर बघितलं तर मॅकॉलियन सिस्टीममुळे इंग्लिश मीडियम अडॉप्ट करण्यात आलं आणि मॉडर्न स्कूल्स आणि युनिव्हर्सिटीज भारतासारख्या देशामध्ये देखील स्थापन झाली. पोस्ट इंडिपेंडन्स या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन्स आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी ज्या आहेत तर त्या स्थापन करण्यात आल्या. त्या माध्यमातून शिक्षणाचं मॉडर्नायझेशन झालं आणि समाजामधली जी काही सोशल इनइक्वॅलिटी आहे तर ती कशा पद्धतीनं शिक्षणाच्या माध्यमातून दूर होईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. आणि आज 21st सेंचुरीच्या बाबत म्हणजेच मॉडर्न एज्युकेशनच्या बाबत जर बघितलं तर शिक्षण खरोखर या ठिकाणी नेक्स्ट लेवलला गेलेलं आहे आणि ते जाणं गरजेचंही आहे. आज या ठिकाणी शिक्षणाचं ग्लोबलायझेशन झालेलं आहे. LPG पॉलिसी भारतानं ऑलरेडी अडॉप्ट केलेली आहे. त्याचा परिणाम असा झाला की या शिक्षणामध्ये सगळं काही डिजिटल होऊन गेलेलं आहे. स्किल बेस्ड एज्युकेशन आज आपल्याला महत्त्वाचं ठरतंय. तर इथपर्यंत नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजलेल्या असतील आशा करतो. याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन ॲज अ टूल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव विकासासाठी एज्युकेशन हे एक महत्त्वाचं असं साधन आहे आणि त्यासोबतच सामाजिक बदलासाठी देखील, सोशल चेंजसाठी देखील. आता या ठिकाणी एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल टूल फॉर डेव्हलपिंग ह्युमन बीइंग्स अँड ट्रान्सफॉर्मिंग सोसायटी. ही गोष्ट तर अगदी ब्रिटिश इरामध्ये जे काही आपले सोशल रिफॉर्मर्स होते, समाजसुधारक होते, तर त्यांनी ओळखलं होतं. या काळामध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, त्यानंतर राजाराम मोहन रॉय, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर हे जे काही मराठी किंवा भारतीय सोशल रिफॉर्मर्स होते तर त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं. या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय शिक्षण संस्था देखील स्थापन केल्या. अगदी तुम्ही जर पाहिलं डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्यामधली किंवा दयानंद अँग्लो वैदिक स्कूल्स जे काही आपल्या उत्तर भारतामध्ये पाहायला भेटतात, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या दूरदृष्टीनं ते स्थापन झालेले. तर यांनी कुठंतरी ब्रिटिशांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून पण भारतीय मूल्य प्रणाली जपून हे शिक्षण जे आहे शिक्षणाचा प्रसार भारतामध्ये केला. या ठिकाणी इट हेल्प्स इंडिव्हिज्युअल्स गेन नॉलेज, स्किल्स, व्हॅल्यूज अँड ॲटिट्यूड्स दॅट मेक देम प्रोडक्टिव्ह मेंबर्स ऑफ द सोसायटी. फार महत्त्वाचं आहे. शिक्षणामुळे लोकांना ज्ञान तर मिळालं, स्किल ही देखील मिळाली, व्हॅल्यूज मिळाल्या आणि याचा परिणाम असा झाला की या ठिकाणी समाज जो आहे तर तो प्रोडक्टिव्ह, उत्पादनक्षम बनला. निव्वळ साक्षर बनवून फायदा नाही आहे, तर त्यांच्याकडं त्या लोकांकडे स्किल असणं, नॉलेज असणं हे फार महत्त्वाचं आहे. तरच सोसायटीमध्ये खऱ्या अर्थानं बदल आपल्याला पाहायला भेटतो. थ्रू एज्युकेशन पीपल बिकम अवेअर, स्किल्ड अँड रिस्पॉन्सिबल सिटिझन्स लीडिंग टू बोथ इंडिव्हिज्युअल ग्रोथ अँड नॅशनल डेव्हलपमेंट. हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षणाचा परिणाम असा झाला की लोक जागृत झालेले आहेत, त्यांच्याकडं त्या ठिकाणी स्किल आलेली आहे आणि याचा परिणाम म्हणजे ते एक जबाबदार असे नागरिक बनलेले आहेत. आणि हा बदल निश्चितच तुम्ही देखील अनुभवला असेल. ज्या राज्यांमध्ये, भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर राज्यनिहाय साक्षरता दरामध्ये फरक आहे. ज्या राज्यांमध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे तर ते राज्य कुठंतरी आज आपण बॅकवर्ड समजतो. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या थोड्याशा आधुनिक युगाशी योग्य नाही आहेत, कुठंतरी मध्ययुगीन विचार प्रणाली जी आहे तर ती आपल्याला पाहायला भेटते. पण तेच आपण जर साऊथ इंडियामध्ये जर पाहिलं तर त्यांनी फार पुढे गेले. महाराष्ट्राच्या बाबत देखील आपल्याला या सोशल रिफॉर्मर्सचा जो काही एक प्रकारे इतिहास लाभलेला आहे त्याचा परिणाम म्हणजे आपण देखील या ठिकाणी सोशली इव्हॉल्व्ह झालो होतो. म्हणजे ही डेव्हलपमेंट फक्त इकॉनॉमिकच नाही आहे तर ती अगदी मेंटल लेवलला आणि सोशल लेवलला देखील या ठिकाणी आपण पाहतोय, अनुभवतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्युमन रिसोर्स मीन पीपल ऑफ द नेशन, देअर ॲबिलिटीज, नॉलेज अँड स्किल्स. म्हणजे काय तर या ठिकाणी ह्युमन रिसोर्स म्हणजेच काय, तुम्ही जर पाहिलं तर आपण संसाधने हा शब्द वापरतो बघा, नैसर्गिक संसाधने. माणूस हा देखील एक प्रकारचा रिसोर्स आहे, त्याला मानव संसाधन म्हटलं जातं. फक्त देशाकडे माणसं असून चालत नाही, ते फक्त साक्षर असून आजच्या काळात चालणारं नाहीये, तर त्या लोकांकडं ॲबिलिटी पाहिजे, नॉलेज पाहिजे आणि स्किल पाहिजे.
तरच आपण त्या माणसांना ह्युमन रिसोर्स म्हणू शकतो. कळलं का? आणि त्यामुळंच जगामध्ये काही देशांची लोकसंख्या कमी आहे, पण त्यांनी स्किलफुल लोक आहेत, ती सगळे नॉलेज आहे त्या लोकांकडे. एज्युकेशन प्रचंड प्रमाणामध्ये पसरलं, विशेषतः वेस्टर्न कंट्रीज किंवा एशियन कंट्रीजमध्ये जर पाहिलं तर चायना किंवा जपान. चायनाकडे तरी लोकसंख्या भरपूर आहे, पण जपानसारख्या देशांनी अक्षरशः खूप कमी लोकसंख्येच्या बळावर जगातल्या टॉप 5 इकॉनॉमीजमध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. बरोबर आहे. म्हणजे हे सगळं कशामुळे झालं तर त्यांनी त्यांच्या लोकांना त्या ठिकाणी स्किलफुल बनवलं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मानव संसाधन हे जे काही ह्युमन रिसोर्स हा शब्द जो आहे तर तो त्यांच्या देशासाठी त्या लोकांसाठी लागू पडतो. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग दीज ह्युमन ॲबिलिटीज थ्रू एज्युकेशन, ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स. म्हणजे एकंदर हे मानव संसाधन जे आहे तर ते डेव्हलप तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही त्या लोकांना, तुमच्या नागरिकांना शिक्षण द्याल, त्यांना ट्रेनिंग द्याल आणि त्यासोबतच त्यांना अनुभव द्याल. अन्यथा तो फक्त माणसांचा एक समूह राहील आणि अशा पद्धतीनं फक्त लोकसंख्या वाढून काहीही फायदा नाहीये. आज तुम्ही उत्तर भारतीय राज्यांच्या बाबत नाईलाजानं आपल्याला ते मान्य करावं लागतं. लोकसंख्या भरपूर आहे. भारताच्या बाबत जर पाहिलं तर भारताला बऱ्याच वेळेस असं बोललं जातं की भारत एक तरुण देश आहे. मान्य आहे, तरुण आहे. सरासरी जे काही वय या अख्ख्या भारताचं आहे तर ते अगदी 30च्या आसपास आपल्याला पाहायला भेटतं. पण तरी देखील आपण या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा अपेक्षित असा उपयोग करू शकत नाहीयेत. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच काय तर लोकसंख्या लाभांश. आणि तुमच्या लोकसंख्येमध्ये जेव्हा तरुणांचं प्रमाण जास्त असतं तर साहजिकच राष्ट्राला देखील त्याचा फायदा होतो, कारण हाच वयोगट कमवणारा असतो. वैयक्तिक लेवलला ते कमवतात, कुटुंबाच्या लेवलला त्यांनी कुटुंबाला पुढे नेतात आणि अल्टिमेटली ते राष्ट्राला पुढे नेतात. पण हाच वयोगट जर अशिक्षित राहिला, त्यांच्याकडे स्किल नसेल तर मग मात्र फक्त लोकसंख्या वाढत जाते आणि त्यांचा फायदा जो आहे तर तो देशाला होत नाही, उलट तोटा मात्र होऊ शकतो. या ठिकाणी इथं जर पाहिलं तर रोल ऑफ एज्युकेशन इन HRD, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये एज्युकेशनचा रोल. याच्यामध्ये पहिला ॲस्पेक्ट आहे स्किल डेव्हलपमेंट. आता रोल कसा असणार आहे एज्युकेशनचा? स्किल डेव्हलपमेंटच्या बाबत एज्युकेशन काय करू शकतं तर व्होकेशनल आणि टेक्निकल स्किल्स जे आहेत तर ते डेव्हलप करून त्या लोकांना एम्प्लॉयमेंट अवेलेबल करून देऊ शकतं. इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे तर ह्याचा जर विचार केला तर एज्युकेटेड पीपल जे आहेत तर ते साहजिकच इंडस्ट्रीजमध्ये बिझनेस किंवा कोणत्या ना कोणत्या इनोव्हेटिव्ह कल्पना ज्या आहेत तर त्या राबवू शकतात आणि त्या माध्यमातून समाजाची आणि फायनली देशाची देखील इकॉनॉमिक ग्रोथ करू शकतात. प्रोडक्टिव्हिटी, त्या ठिकाणी निरक्षर लोक जे एज्युकेटेड नाही आहेत त्यांच्या तुलनेत एज्युकेटेड लोक जे स्किलफुल लोक आहेत तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांची उत्पादकता ही निश्चितच जास्त असते. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज या लोकांना जास्त भेटतात आणि नॅशनल डेव्हलपमेंट, साहजिकच हे असे जे एज्युकेटेड असे सिटिझन्स आहेत तर ते अल्टिमेटली इकॉनॉमिक आणि सोशल प्रोग्रेससाठी त्या देशाला मदत करतात. ओके, तर इथं या ठिकाणी एज्युकेशन अँड सोशल चेंज विषयी पाहूया. आपण आत्ताच याविषयी थोडक्यात बघितलं की सोशल प्रोग्रेस हे एज्युकेशनच्या माध्यमातून होऊ शकते. सोशल इनइक्वेलिटी एज्युकेशनच्या माध्यमातून कमी होणार. बरोबर आहे. मग आता इथं जर पाहिलं तर एज्युकेशन अँड सोशल चेंज, मिनिंग ऑफ सोशल चेंज, सामाजिक बदल म्हणजे काय? सामाजिक बदल म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन इन द स्ट्रक्चर, व्हॅल्यूज अँड बिहेवियर ऑफ सोसायटी ओव्हर टाइम. काळानुसार समाजात किंवा समाजातल्या लोकांमध्ये, त्यांच्या रचनेमध्ये, त्यांच्या व्हॅल्यूजमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये जो बदल होतो तर त्यालाच आपण सोशल चेंज म्हणतो. आता या सोशल चेंजचा परिणाम आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून दिसतो, जसं की कस्टम्स, रूढी परंपरा, ट्रेडिशन्स म्हणजेच परंपरा, जेंडर रोल्स म्हणजेच लिंगानुसार जो काही समाजामध्ये जे काही काम असतं किंवा त्यांचा जो काही रोल असतो तर तो देखील आपल्याला पाहायला भेटतो, बदल आपल्याला पाहायला भेटतो. सोशल नॉर्म्स अँड लाईफस्टाईल, तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः 30-40 इयर्स ॲगो साधारणतः स्त्रियांना किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण तुलनेनं फार कमी होतं. पण आज तुम्ही जर पाहिलं तर मेडिकल फील्ड असो, IT फील्ड असो तर इथं स्त्रियांचं प्रमाण हे तुलनेनं जास्त आहे. स्त्रिया घराबाहेर पडलेले आहेत आणि हा बदल मागच्या 30 ते 40 वर्षामध्येच प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटतो. पोस्ट इंडिपेंडन्स इरामध्ये याची सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे.
म्हणजे एकेकाळी फक्त चूल आणि मूल या पद्धतीची विचारसरणी बाळगणारा भारतीय समाज जो आहे तर त्याच्यामध्ये बदल झालाच ना. हा बदल कशामुळे झाला? या समाजानं शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. या समाजाला शिक्षणामुळं आपली आर्थिक उन्नती होऊ शकते, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होऊ शकते हे समजलं. आणि 21st सेंचुरीमध्ये नेमकं शिक्षणाशिवाय आपण सर्वाईव्ह नाही करणार हे सोशल लेवलला आणि नॅशनल लेवलला देखील सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून या सगळ्या ट्रॅडिशन्स असो, कस्टम्स असो किंवा जे काही सोशल नॉर्म्स आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला प्रचंड मागील काही काळापासून बदल झालेला पाहायला भेटतो. तर इथं रोल ऑफ एज्युकेशन इन सोशल चेंज जर पाहिलं तरी आपल्याला वेगवेगळ्या ॲस्पेक्ट, वेगवेगळे क्रायटेरिया लावून पाहायला भेटतं. अवेअरनेस अँड एनलाइटमेंट, याचा परिणाम काय झाला? याच्यामुळं लोक जागरूक झाले. याच्यामुळं लोक जागरूक झालेले आहेत शिक्षणामुळं. त्याचा परिणाम काय झाला? तर याचा परिणाम म्हणजे एक प्रकारे ज्या काही अंधश्रद्धा आहेत किंवा अंधभक्ती जी आहे तर ही तुलनेनं कमी झाली. आपण म्हणू नाही शकत की बाबा अंधश्रद्धा संपूर्ण संपल्या, कारण भारतासारख्या धार्मिक वातावरण असणाऱ्या किंवा कट्टर धार्मिकता असणाऱ्या देशामध्ये साधारणतः शिक्षणामुळे देखील अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा आजही संपलेल्या नाहीयेत हे आपल्याला नाईलाजानं मान्य करावं लागेल. आजही आपल्याला कुठं ना कुठं अशा पद्धतीनं अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या माध्यमातून होणारं शोषण याच्या न्यूज वाचायला बघायला भेटतात. त्याच्यानंतर इक्वेलिटी अँड जस्टिस. यस, इक्वेलिटीच्या बाबत आपण काही प्रमाणामध्ये एज्युकेशनचं जे सक्सेस आहे, यश आहे ते आपण मान्य करू शकतो. साधारणतः जेंडर इक्वेलिटी, सोशल जस्टिस, इरेडिकेशन ऑफ दी डिस्क्रिमिनेशन म्हणजेच सामाजिक भेदभाव जो आहे तर तो निश्चितच कमी झालेला आहे. याला साहजिकच कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच आपलं जे संविधान आहे तर त्याचा देखील एक मोठा असा वाटा आपण मान्य करू शकतो. डेमोक्रेटिक व्हॅल्यूज, लोकशाही मूल्य जे आहेत तर ते याच शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना समजलेले येतं. याच माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, फ्रीडम, इक्वेलिटी या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत तर ह्यांचं महत्त्व याविषयी जागरूकता समाजाला झालेली आहे. टीचर्स राईट्स, ड्युटीज अँड इम्पॉर्टन्स ऑफ पार्टिसिपेशन इन दी गव्हर्नन्स. आज लोकांना अधिकारांची जाणीव झालेली आहे आणि त्यासोबतच फंडामेंटल ड्युटीज ज्या काही आहेत ज्यांचा उल्लेख आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये देखील केलेला आहे आर्टिकल 51A मध्ये, तर त्याविषयी देखील लोकांना माहिती झालेला आहे. आज जर तुम्ही बघितलं तर 10th पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकामध्ये त्या ठिकाणी जे काही प्रेएम्बल आहे राज्यघटनेची तर ती प्रिंट केलेली असते. या माध्यमातून वारंवार त्यांना भारतीय राज्यघटनेला नेमकं काय अपेक्षित आहे तर हे बिंबवल्या जाते. त्याच्यानंतर मॉडर्नायझेशन. आज समाज जो काही प्रगतीच्या दिशेनं, आधुनिक विचारांच्या दिशेनं वळलेला आहे तर त्याचं महत्त्वाचा जो काही वाटा आहे तर तो साहजिकच शिक्षणाचा आहे. शिक्षणामुळं या ठिकाणी विज्ञान, तंत्रज्ञान आणि रॅशनल थिंकिंग म्हणजेच काही सारासार विचार वगैरे जो काही करण्याची क्षमता असते तर ती समाजामध्ये याच एज्युकेशनमुळे आलेली आहे. एम्पॉवरमेंट ही फक्त वुमनचीच झालेली अशी नाही आहे. जे काही दुर्लक्षित समूह होते, मार्जिनाइज्ड ग्रुप्स होते, मायनॉरिटीज होते तर यांच्यामध्ये देखील या एज्युकेशनमुळं एक स्वावलंबन, सेल्फ रिलायन्स आलेला आहे. आणि त्यासोबतच डिग्निटी म्हणजे आत्मविश्वास जो काही असतो तर तो मिळालेला आहे. सोशल मॉबिलिटी, साहजिकच याच नॉलेज आणि स्किलच्या मदतीनं जो काही खालचा पिचलेला वर्ग होता, गरीब वर्ग होता तर त्याचं देखील उत्थान झालेलं आहे, त्याची देखील अपलिफ्टिंग झालेली आहे. लक्षात आलं का? तर इथं हे सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण एक गोष्ट अगदी थोडक्यामध्ये सांगू शकतो की एज्युकेशन जे काही आहे तर ते ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि सोशल चेंज यांच्यामधलं एक ब्रिज म्हणून काम करतं. एज्युकेशन शिवाय पर्याय नाही. आणि फक्त साधं एज्युकेशन नाही आहे तर हे एज्युकेशन असणं आवश्यक आहे ॲज पर 21st सेंचुरीज रिक्वायरमेंट, ज्यामध्ये स्किल महत्त्वाची आहे, ज्यामध्ये नॉलेज महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये सायन्स महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स महत्त्वाचे आहेत. बरोबर आहे? म्हणजे फक्त साक्षर अ आलं किंवा आकडेमोड आली एवढं पुरेसं नाही आहे या जगामध्ये. कारण आज शिक्षण ग्लोबल झालेलं आहे, डिजिटल झालेलं आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त इनोव्हेटिव्ह आयडियाजला महत्त्व आहे. ठीक आहे, तर इथं या पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. अगदी एन्शियंट टू मॉडर्नमध्ये ही पोस्ट इंडिपेंडन्स इरापर्यंत जे बदल झालेले आहेत ते हे देखील थोडक्यात आपण समजून घेतलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्री प्रायमरी टू हायर एज्युकेशन या सगळ्या गोष्टी पाहायच्यात. साहजिकच त्याच्यामध्ये सगळ्या
तांत्रिक गोष्टी, टेक्निकल गोष्टी ज्या आहेत तर त्याही पाहायच्यात, त्या संबंधीचे वेगवेगळे जे काही फॅक्ट्स आहेत त्याबद्दल देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला आजच्या लेक्चरच्या माध्यमातून तुमचे बरेचसे डाऊट जे आहेत तर ते क्लिअर झालेले असतील. काही डाऊट असेल तरी देखील तुम्ही आमच्याशी निश्चितच संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढील लेक्चरच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.